पहाटेचे 5 वाजले होते. शहरातील सर्वात यशस्वी उद्योगपती, कोट्यावधींची संपत्ती असलेला राजेश मल्होत्रा आज अंथरुणावर निर्जीव अवस्थेत पडले होते. कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्याने त्यांच्या हाडाचा सापळा बनला होता. त्यांची त्वचा पिवळी पडली होती, डोळे आत गेले होते आणि प्रत्येक श्वास असा वाटत होता जणू अंतिम आहे. त्यांची पत्नी प्रिया गेल्या 2 दिवसांपासून झोपली नव्हती. जागरणामुळे तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती. केस विस्कटलेले होते, पण तिचा हात तिच्या नवऱ्याच्या हातावर होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की आजची रात्र काढणेही कठीण आहे. या बातमीने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले होते. दुपारपर्यंत संपूर्ण कुटुंब जमले होते. राजेशचा मोठा भाऊ विक्रम आणि त्याची पत्नी मीना, नातेवाईक आणि जवळचे मित्र सर्वजण राजेशला शेवटचे पाहण्यासाठी जमले होते. आर्यन आणि आराध्य त्यांच्या वडिलांजवळ बसले होते. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. संध्याकाळी 6 वाजता राजेशने अचानक डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती, जणू एखादं ओझं त्यांच्या छातीवर ठेवलं गेले होते. त्यांनी खोलीतील सर्वांकडे पाहिले. नंतर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाज निघाला नाही. प्रिया लगेच खाली वाकली आणि म्हणाली, तुला काय हवे आहे का? पाणी, औषध? राजेशने नाही म्हणून मान हलवली. मग विक्रम जवळ आला. राजेश, तुला काही सांगायचं असेल तर बोल. राजेशचा श्वासोश्वास जलद होत होता. शेवटी मोठ्या कष्टाने तुटलेल्या आवाजात म्हणाला, माझी एक शेवटची इच्छा आहे. प्रियाने लगेच त्याचा हात अधिक घट्ट धरला आणि म्हणाली, बोल, तुला जे काही हवे आहे ते सांग. आम्ही तुझी ती इच्छा पूर्ण करू. राजेशने प्रियाकडे डोळे मिचकावून पाहिले. मग त्यांनी जे सांगितले ते ऐकून खोलीतील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. माझी पहिली पत्नी सविता, हिला बोलवा. मी माझी शेवटची इच्छा तिलाच सांगेन. हे शब्द ऐकताच प्रियाचा चेहरा पूर्णपणे फिका पडला. राजेशच्या हातावरून तिचा हात निसटला. ती मागे सरकली. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नाहीत, फक्त डोळ्यात अश्रू येऊ लागले. आर्यन आणि आराध्य आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी नक्की काय ऐकले हे त्यांना समजत नव्हते. हे फक्त शब्द नव्हते, तर ते प्रियाच्या छातीवर वार करणारी खंजीर होते. सविता हे एक असे नाव होते जे गेल्या 20 वर्षांपासून या घरात दफन केले होते. ही एका मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा होती की 20 वर्षांच्या नातीची आणि 2 मुलांच्या आईच्या सन्मानाची सार्वजनिक हत्या होती. शेवटी 20 वर्षानंतर राजेशला त्या महिलेची आठवण का आली, जिला त्यांनी स्वतः सोडले होते. प्रियाच्या कानावर वीज पडल्यासारखं वाटलं. तिला वाटलं की तिने चुकीचं ऐकलं असेल किंवा कदाचित राजेश तापामध्ये असा बोलला असेल. पण जेव्हा तिने तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात कोणताही गोंधळ नव्हता. ते पूर्णपणे शुद्धीवर होते आणि ते जे बोलले ते अगदी स्पष्ट होते. काय म्हणत आहात तुम्ही? प्रियाचा आवाज थरथरत होता. राजेशने डोळे मिटून प्रियाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. मग ते म्हणाले, प्रिया, मला माफ कर, पण मी तिलाच माझी शेवटची इच्छा सांगेन. प्रिया जागीच उभी राहिली. तिचा चेहरा रागाने आणि वेदनेने लाल झाला होता. मग ती म्हणाली, हे बरं आहे, मृत्यूच्या क्षणीही तिचेच नाव घेत आहात. मग मी तुमच्यासाठी काय होते? एक सवय का एक दासी? 20 वर्षे मी तुझी सेवा केली आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडलात तेव्हा रात्रंदिवस मी तुमची काळजी घेतली, खायला दिले, औषध दिले आणि तुम्हाला आंघोळ देखील घातली. आणि आज तुम्ही मरत असताना दुसऱ्याला बोलवत आहात. खोलीत सगळेच अस्वस्थ होते. मग मीना पूजाकडे गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, प्रिया, शांत हो. वहिनी, मी कशी शांत होऊ? प्रिया मीनाच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अश्रू आणि राग होता. ती पुढे म्हणाली, जर तुम्ही माझ्या जागी असता तर शांत राहिला असता का? मी या माणसासाठी काय केले नाही आणि आज तो मला सांगत आहे की त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची गरज आहे. मग आराध्या रडत म्हणाली, मम्मी प्लीज, पप्पा आजारी आहेत, त्यांना माहीत नाही. नाही, प्रियाने तिच्या मुलीला थांबवत म्हटले. तिने राजेशजीकडे पाहिले. ते शुद्धीवर आहेत. त्यांना माहीत आहे की ते कशाबद्दल बोलत आहेत आणि कदाचित त्यांना नियमित सविता हवी असेल. मी फक्त एक पर्याय होते. काय मी बरोबर बोलत आहे ना? ती राजेशकडे पाहत म्हणाली. मग राजेशने हळूच मान हलवली. हो, पण मी प्रियाचे हृदय तुटले. विक्रमने धाडस करून म्हटले, राजेश, हा काय मूर्खपणा आहे? प्रिया तुझी पत्नी आहे, ती तुझ्या मुलांची आई आहे. तू तिच्यासोबत असं करू शकत नाही. राजेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा आवाज मंदावला. भाऊ, मला माहीत आहे हे खूप चुकीचं वाटत आहे, पण मला आता सविताची गरज आहे. विक्रम, प्लीज सविताला फोन कर. सविता हे नाव ऐकून खोलीत आणखी एक लहर पसरली.
आर्यनने विक्रमकडे पाहिले आणि म्हणाला, काका सविता कोण आहे? विक्रमची नजर जागेवरच थांबली. त्याने राजेशकडे पाहिले आणि नंतर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शब्द सुचत नव्हते. मग प्रिया कडवटपणे हसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. सविता तुझ्या वडिलांची पहिली पत्नी होती. तुझ्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी घटस्फोट दिलेली स्त्री, ज्या महिलेचे नाव या आधी या घरात कधीही घेतले गेले नाही, आज तो तिला फोन करू इच्छितो. राजेशने डोळे मिटले. जणू काही हे सर्व ऐकणे त्याच्यासाठी खूप अवघड होते, पण त्यांनी पुन्हा होकार दिला. आराध्या रडत होती. ती म्हणाली, बाबा तुम्ही आम्हाला हे कधीच सांगितले नाही की तुमची पहिली एक बायकोही होती. ती कोण आहे? ती कुठे राहते? राजेशने आपल्या मुलीकडे पाहिले आणि म्हणाले, ती कानपूरला राहते. त्यांच्या आवाजात वेदना होती. विक्रम काकाकडे तिचा नंबर आहे. प्रियाला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या छातीवर वार केला आहे. मग तुम्ही या 20 वर्षात तिच्याशी संपर्कात होता का? नाही, विक्रमने उत्तर दिले. राजेशने कधीही सविताशी संपर्क साधला नाही. माझ्याकडे फक्त तिचा पत्ता आणि नंबर आहे, ते पण फक्त कधी गरज पडेल म्हणून ठेवला होता. मला कधीच वाटले नव्हते की मला याचा वापर करावा लागेल. प्रियाने तिचे अश्रू पुसले आणि राजेशकडे गेली. तिने तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो चेहरा ज्यावर तिने गेली 20 वर्ष प्रेम करत होती, ज्याचे प्रत्येक दुःख ती स्वतःचे मानत होती. सांग मला. प्रियाचा आवाज वेदनेने भरलेला होता. मी तुमच्यासाठी काय के होते? मोलकरीण की गरजेची वस्तू? हे ऐकून राजेशच्या डोळ्यातून आणखी अश्रू वाहू लागले. बोल, मला सांग. प्रिया ओरडली. मला उत्तर हवं आहे. या 20 वर्षात मी कधी तुम्हाला काहीही मागितले नाही. मी तुमचा प्रत्येक शब्द पाळला. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाला माझा आनंद म्हणून स्वीकारले. आणि आज तुम्ही मला हे सांगत आहात की मी कधीच तुमच्या हृदयात नव्हते. राजेशची मोठ्या कष्टाने म्हणाली, प्रिया तू एक चांगली पत्नी आहेस, एक चांगली आई आहेस, पण मी सविता नाहीये असंच म्हणायचं आहे ना? प्रियाने तिच्या नवऱ्याचे वाक्य पूर्ण केले. राजेशने मान हलवली. मग प्रिया मागे सरकली आणि म्हणाली, छान, म्हणजे तेच सत्य होते. आर्यन त्याच्या आईकडे गेला आणि तिचा हात धरला. आई प्लीज. प्रियाने तिच्या मुलाकडे पाहिले, नंतर तिच्या मुलीकडे. दोन्ही मुलांचे मन दुखावले होते. एकीकडे त्यांचे वडील मरत होते आणि दुसरीकडे त्यांच्या आईचा सन्मान कलंकित होत होता. हे सर्व सहन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. राजेश तुझा हट्टीपणा सोडून दे, विक्रम पुन्हा म्हणाला. पण राजेश त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्याने विक्रमकडे पाहिले. भाऊ प्लीज सविताला फोन कर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. प्रिया खोलीच्या कोपऱ्यात गेली आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिली. तिच्या आत एक वादळ उठले होते. तिने तिचे तारुण्य या माणसाला दिले होते आणि आज शेवटच्या क्षणी तिला जाणवले होते की ती नेहमीच त्यांच्या नजरेत दुसऱ्या क्रमांकावर होती. विक्रमने अनिच्छेने त्याचा फोन काढला. त्याने त्याच्या डायरीत पाहिले. त्यात सविताचा नंबर सापडला. सगळे त्याच्याकडे पाहत होते. फोन केल्यावर ती येईल का हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. विक्रमने नंबर डायल केला. फोन वाजू लागला. खोलीत शांतता पसरली होती. तिथे फक्त फोनच्या रिंगचा आणि राजेशच्या श्वास घेण्याचा आवाज ऐकू येत होता. अचानक दुसऱ्या टोकाकडून आवाज आला, हॅलो. विक्रमला काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही. क्षणभर त्याची जीभ अडखळली. सविता, मी विक्रम आहे, राजेशचा भाऊ. विक्रमने हे म्हणताच दुसऱ्या बाजूला काही क्षणांचा एक लांब जड शांतता पसरली. खूप खोल शांतता. विक्रमला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येत होते. खोलीतील सर्वांनी श्वास रोखून धरला. तेवढ्यात सविताचा कडक आवाज आला, हो विक्रम, मला माहित आहे तुम्ही कोण आहात. 20 वर्षानंतर कशी आठवण आली? तिच्या आवाजात आश्चर्य नव्हतं, उलट एक शांतता होती. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सविता, राजेश खूप आजारी आहे. त्याला कर्करोग आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं आहे की तो फक्त आजची रात्र किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत. विक्रमचा आवाज भरून आला. पुन्हा एकदा बर्फाळ शांतता. विक्रमला सविताचा श्वास थोडा वेगवान झाल्याचे ऐकू येत होते. मग शुद्धीवर येताच ती म्हणाली, मग तुम्ही मला हे सांगण्यासाठी फोन केला आहे का की तो मरत आहे? तिचा आवाज सहानुभूतीचा नव्हता तर प्रश्नाचा होता. विक्रम म्हणाला, नाही, गोष्ट अशी आहे की राजेशची एक शेवटची इच्छा आहे. कोणती इच्छा? सविताईंनी थेट विचारले. विक्रमने डोळे मिटले, कारण ते सांगणे खूप कठीण होते. ते शब्द त्याच्या घशातच अडकले होते.
त्याने धाडस केले आणि थरथरत्या आवाजात म्हटले, त्याची शेवटची इच्छा तो तुम्हाला भेटून सांगू इच्छितो आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे यावे अशी त्याची इच्छा आहे. काही वेळ काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रिया खोलीत भिंतीला टेकून उभी राहिली होती. तिचे अश्रू सुकले, तिचे डोळे कान विक्रमच्या फोनवर खेळले होते. तिला त्या बाईचं म्हणणं ऐकायचं होतं. शेवटी सविताचा आवाज आला. त्याच वेळी राजेश ओरडला, विक्रम प्लीज लवकर कर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. थोडा वेळ दुसऱ्या टोकाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. मग सविता म्हणाली, हा कसला विनोद आहे? 20 वर्ष झाली त्याने मला सोडून. त्याला दुसरी पत्नी आहे, मुले आहेत, मग तो मला का बोलवत आहे? विक्रम म्हणाला, मलाही समजत नाही, पण ही एका मरणाऱ्या माणसाची इच्छा आहे. तो खूप आग्रही आहे. तुम्ही येऊ शकाल का? सविताने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या आवाजात भावनांचे मिश्रण होते. त्यात राग होता, वेदना होत्या आणि कदाचित थोडीशी उत्सुकताही होती. ती म्हणाली, मला विचार करू द्या. विक्रमने फोन ठेवला आणि आजूबाजूला सर्वांकडे पाहिले. प्रियाने विचारले, ती काय म्हणाली? विक्रम म्हणाला, ती विचार करत आहे. राजेशजी हळूच म्हणाले, ती नक्की येईल, मला माहीत आहे. दरम्यान कानपूरमधील तिच्या छोट्या घरात सविता हातात फोन घेऊन उभी होती. तिच्या मनात भावनांचे वादळ होते. 20 वर्ष राजेशपासून तिला वेगळी होऊन 20 वर्षे झाली होती. तिला तो दिवस आठवला जेव्हा राजेशने घटस्फोटाची कागदपत्रे तिला दिली होती. तेव्हा ती फक्त 30 वर्षांची होती आणि त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. राजेशने तिला सांगितले होते की तो दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे आणि ती म्हणजे प्रिया, जी त्यांच्या कंपनीत नवीन कर्मचारी आहे. सविताला आठवत होते की ती खूप रडली होती आणि खूप विनवणी केली होती, पण राजेश त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो म्हणाला होता की त्यांच्या नात्यात आता काहीही शिल्लक राहिले नाही. त्यानं त्यांची मालमत्ता तिला वाटून दिली होती. घटस्फोटानंतर सवितेला एक घर आणि काही पैसे मिळाले होते आणि त्यानंतर राजेशने नवीन आयुष्य सुरू केले होते. सविताने मात्र पुन्हा लग्न केले नाही. तिने तिच्या वेदना तिच्या कामात वाहून घेतल्या होत्या. ती एक सामाजिक कार्यकर्ता बनली होती. तिने तिचे संपूर्ण जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. तिने घटस्फोटित आणि सोडून दिलेल्या महिलांना मदत करणारी एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. गेल्या काही वर्षात तिने तिचे दुःखही स्वीकारले होते. तिने राजेशलाही माफ केले होते. यासाठी नाही की ती त्याला दोषी मानत होती, तर यासाठी की तिला तिचे उर्वरित आयुष्य शांततेत आणि निवांतपणे जगायचे होते. पण आता इतक्या वर्षांनी तो तिच्या आयुष्यात परत येऊ इच्छित होता. तिची मैत्रीण आणि तिच्या संस्थेची सहयोगी मधूने तिला विचारले, काय झाले सविता, तू खूप काळजी दिसतेस. सविताने जड अंतकरणाने तिला संपूर्ण कहाणी सांगितली. तेव्हा मधू आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय 20 वर्षानंतर? आता याचा काय अर्थ? आता तू काय करशील? सविताने खिडकीतून बाहेर पाहिले आणि म्हणाली, मलाच माहीत नाही मधू. एकीकडे मी त्याच्यावर इतकी रागवली आहे की मला त्याचे तोंडही पाहायचे नाही, पण दुसरीकडे तो मरत आहे आणि ही त्याची शेवटची इच्छा आहे. मधूने सवितेचा हात धरला आणि म्हणाली, हे बघ, हा तुझा निर्णय आहे, पण तू गेलीस तर तू स्वतःला सांभाळू शकशील का? त्याची दुसरी पत्नी तिथे असेल, त्याची मुले तिथे असतील, हे सर्व पाहणे तुला खूप कठीण जाईल. मग सविता म्हणाली, मला माहीत आहे, पण मधू मला अजूनही समजत नाही की राजेश असं का करत आहे. 20 वर्षांनी तो मरत असताना मला का फोन करत आहे? मधू म्हणाली, कदाचित त्याला त्याची चूक कळली असेल किंवा कदाचित तो तुझी माफी मागू इच्छित असेल. सविताने मान हलवली आणि म्हणाली, कदाचित काहीतरी वेगळंच कारण असेल जे आपल्याला माहीत नसेल. तिने तिचा फोन उचलला आणि विक्रमला फोन केला. विक्रमने लगेच फोन उचलला. हा सविता. मग सविता म्हणाली, विक्रमजी, मी येते, पण मला राजेशशी बोलायचं आहे, ते पण आत्ताच. विक्रम म्हणाला, ठीक आहे, 1 मिनिट. त्याने राजेशच्या कानाला फोन लावला. राजेशचा आवाज खूपच कमकुवत होता. तो म्हणाला, सविता? हो, मी सविताच आहे. पण राजेश, तुला नक्की करायचं काय आहे? 20 वर्षानंतर मला असेल. राजेश म्हणाला, सविता, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी खूप महत्वाचं आहे, पण मी ते फोनवर सांगू शकत नाही. तू प्लीज लवकर ये. सविताने विचारले, हा तुझ्या दुसऱ्या पत्नीचा आणि मुलांचा अपमान आहे, हे तुला कळतंय ना? राजेशचा आवाज वेदनादायक होता. मला माहीत आहे आणि मला त्याचा पश्चातापही आहे, पण सविता प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तू येशील तेव्हा तुला ते सर्व काही समजेल. सविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, मी सकाळी पहिल्या ट्रेनने निघेल, पण राजेश, जर हे फक्त नाटक असेल तर मी तुला कधीही माफ करणार नाही. राजेश म्हणाला, धन्यवाद सविता,
फोन डिस्कनेक्ट झाल्यानंतर परत खोलीत शांतता पसरली. प्रियाने विचारले, तर ती येत आहे? विक्रम म्हणाला, हो, उद्या सकाळी निघणार आहे. प्रिया उपहासाने हसली आणि म्हणाली, खूप छान. तर मी माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे काय प्रकरण आहे? मग आर्यन म्हणाला, मम्मी प्लीज, ही बाबांची शेवटची इच्छा आहे. राजेशजीची प्रकृती बिघडत चालली होती. डॉक्टर आले आणि त्याला काही औषध दिले आणि म्हणाले, याच्या प्रकृतीवर कसलाही विश्वास बसत नाहीये. जर रात्र काढली तर तो एक चमत्कार समजावा लागेल. रात्रभर कोणीही झोपले नाही. प्रिया मुलांसोबत दुसऱ्या खोलीत गेली. तिला राजेशशी बोलायचे नव्हते. विक्रम आणि मीना राजेश सोबतच राहिले. पहाटे 4 वाजता राजेशने अचानक विक्रमचा हात धरला आणि म्हणाला, भाऊ, माझ्यानंतर प्रिया आणि मुलांची काळजी घे. त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. विक्रमचे डोळे अश्रूंनी डबडबले. तो म्हणाला, काही फालतू बोलू नकोस, तू बरा होशील. राजेशने हसण्याचा प्रयत्न केला. आपण दोघांनाही माहीत आहे की ते खोटे आहे, पण भाऊ मला वचन दे. विक्रम म्हणाला, हो, मी वचन देतो, पण राजेश मला सांग, हे सगळं काय आहे? तू सविताला का बोलवत आहेस? राजेश म्हणाला, धीर धर भाऊ, उद्या आपल्याला सगळं कळेल. पण मला खात्री आहे की सविता आल्यावर प्रिया आणि मुलांना सर्व समजेल. सकाळी 9 वाजता राजेशच्या भव्य बंगल्यासमोर एक जुनी टॅक्सी थांबली. टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि एक महिला बाहेर पडली. ती सविता होती. तिने साधी पांढरी सुती साडी घातली होती. तिने मेकअप केला नव्हता, गळ्यात दागिने नव्हते. तिच्या चेहऱ्यावर वयाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. एक अशा प्रकारची शांतता होती जणू ती सांगत होती की तिने आता आयुष्यातील प्रत्येक वादळाला तोंड द्यायला शिकले आहे. तिने बंगल्याच्या भव्य भिंतींकडे एक नजर टाकली. हा तोच बंगला होता जिथे तिने तिच्या लग्नाची 10 वर्ष घालवली होती. या घराचा प्रत्येक कोपरा तिच्या आठवणींमध्ये रुजले होते. इथेच तिने हसायला, स्वप्न पाहायला शिकले होते आणि इथेच तिचे हृदय तुटले होते. आज 20 वर्षानंतर हा बंगला तिच्यासाठी एक अनोळखी जागा होती. तिचे हात थरथरत होते, पण तिने स्वतःला सावरले, कारण ती इथे कमकुवत होण्यासाठी आली नव्हती, तर ती इथे उत्तरे मिळवण्यासाठी आली होती. तिने दारावरची बेल वाजवली. काही क्षणांनी दार उघडले. विक्रम तिथेच उभा राहिला. त्याचे डोळे सुजले होते. त्याचा चेहरा फिकट पडला होता. त्याने सविताकडे पाहिले आणि क्षणभर तो तिला ओळखू शकला नाही. ही ती सविता नव्हती जिला तो ओळखत होता. ती आनंदी, उत्साही असणारी सविता आता एक शांत आणि गंभीर स्त्री वाटत होती, जिला काळाने हे शिकवलं होतं, सविता तू आलीस. विक्रमच्या आवाजात एक विचित्र आरामाची भावना होती. एक आते. सविता आत आली. आतलं सगळं काही बदललेलं होतं. नवीन फर्निचर, भिंतीवर नवीन रंग, नवीन सजावट. तिला आठवतंय तसं काहीच नव्हतं. सर्व गोष्टी ओरडून सांगत होत्या की हे घर आता तिचं नाहीये. मग तिची नजर हॉलमधील भिंतीवर असलेल्या एका मोठ्या छायाचित्रावर पडली. राजेश, प्रिया, आर्यन आणि आराध्या. एक आनंदी कुटुंबाचे छायाचित्र वाटत होतं. सविता क्षणभर थांबली, कारण ती तिची जागा होती, जी आता दुसऱ्या कोणीतरी घेतली होती. तिच्या छातीत एक तीव्र वेदना उठली, पण तिने ते दाखवण्यास पूर्णपणे नकार दिला. मग विक्रम तिला राजेशच्या खोलीत घेऊन गेला. प्रिया दारातच उभी होती. दोन्ही महिला समोरासमोर आल्या तेव्हा हवेत एक विचित्र तणाव पसरला. प्रियाने सविताकडे वर खाली पाहिले. तिचे डोळे द्वेषाने भरले होते. त्यात मत्सर होते आणि एका स्त्रीचे दुःख होते, जिने आपले सर्वस्व गमावले होते. तर तू सविता आहेस. प्रियाचा आवाज विषाने भरलेला होता. राजेशची पहिली पत्नी आणि खरे प्रेम. सविताने प्रियाकडे शांतपणे पाहिले. तिच्या डोळ्यात अभिमान नव्हता की विजयाची भावना नव्हती. ती म्हणाली, प्रिया, तुला कसे वाटत असेल ते मी समजू शकते, पण विश्वास ठेव, मी इथे स्वतःहून आली नाहीये. पण आली तर आहेस ना? प्रियाने तिला टोमणा मारला. कदाचित तुलाही हा तमाशा पाहण्यात मजा येत असेल की माझी किती अपमान होत आहे. सविताने एक दीर्घ श्वास घेतला. मी कोणाला भेटायला किंवा अपमान करायला आलेली नाही. राजेशने मला फोन करून बोलावले आहे आणि मला वाटतं की त्याच्याकडे काही महत्वाचं आणि मोठे कारण असेल. नाहीतर कोणताही माणूस मरतेवेळी 20 वर्षापूर्वी केलेल्या चुका पुन्हा करत नाही. हे ऐकून प्रिया गप्प बसली, कारण सविताच्या शब्दात एक वजन होते, एक तर्क जो ती दुर्लक्ष करू शकत नव्हती. मग विक्रम मध्येच म्हणाला, बास कर प्रिया. सविता, राजेश तुझी वाट पाहत आहे. तो रात्रभर खूप अस्वस्थ होता. तो तुझे नाव पुन्हा पुन्हा घेत होता. विक्रमकडून हे ऐकून तर प्रियाच्या छातीवर आणखी एक वार झाला. सविता राजेशच्या खोलीत गेली. आतले दृश्य भयानक होते. राजेश बेडवर जिवंत पण मृतदेहासारखाच पडला होता.
त्याचा श्वास खूप मंद होता. औषधाचा तीव्र वास आजूबाजूला दरवळत होता. सविताने त्याच्याकडे पाहिले आणि क्षणभर थांबली. हा तोच राजेश होता का, ज्यावरती एकेकाळी खूप प्रेम करत होती? आजाराने त्याला इतके बदलले होते की तो ओळखताही येत नव्हता. कदाचित तिच्या पावलांचा आवाज ऐकून राजेशने हळूच डोळे उघडले. सविताला पाहताच त्याच्या बुडालेल्या डोळ्यात एक चमक आली. त्याच्या डोळ्याला आराम मिळाला. एक असा आराम जसा एखादा प्रवासी त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर त्याला मिळतो. तो अतिशय कमकुवत आवाजात म्हणाला, सविता, तू आलीस? सविता बेडजवळ गेली आणि एका स्टूलवर बसली. तिने तिची पर्स खाली ठेवली आणि राजेशकडे पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रू किंवा राग नव्हता, फक्त एक प्रश्न होता. हो, मी आली आहे, ती शांत आवाजात म्हणाली. आता मला सांग, मी इथे का आहे? तू मला फोन का केलास? माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, मला उत्तर हवे आहे. राजेशने एक दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याने खोलीतल्या सर्वांकडे पाहिले. विक्रम, मीना, प्रिया आणि दाराशी उभे असलेले आर्यन आणि आराध्या. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी इथेच राहावे. प्रिया, आर्यन, आराध्या, तुम्ही सगळे ऐका. प्रिया, जी अजूनही दारात उभी होती, ती हळूहळू आत आली. राजेश बोलू लागला. त्याचा आवाज खोल वेदनाने आणि पश्चातापाने भरलेला होता. 20 वर्षापूर्वी मी सवितेला घटस्फोट दिला होता. मी सर्वांना सांगितले होते की मी प्रियावर प्रेम करतो. प्रियालाही असेच वाटत होते की मी तिच्यावर प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे. म्हणूनच मी माझ्या पहिल्या पत्नीला सोडून प्रियाशी लग्न केले. पण ते खरे नव्हते. खोलीतील सर्वांनी श्वास रोखला. मग राजेश पुढे म्हणाला, खरे कारण? ते काहीतरी वेगळंच होतं. एक गुपित जे मी आजपर्यंत माझ्या मनात खोलवर दडवून ठेवलं होतं. हे ऐकून सविताचे डोळे विस्फारले. प्रियाचे हृदय धडधडू लागले. राजेशने एक दीर्घ थरथरणारा श्वास घेतला, जणू काही त्याच्या आतले सर्व विष बाहेर काढण्याची हिंमत गोळा करत होता. त्याने आधी त्याच्या बुडालेल्या डोळ्यांनी सविताकडे पाहिलं आणि म्हणाला, सविता, तुला आठवतंय का आपण किती आनंदी होतो? त्याचा आवाज खूप मंद झाला होता. आपल्या लग्नाची सुरुवातीची वर्षे स्वप्नासारखी होती. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, अगदी मर्यादेपलीकडे. हे ऐकून सविताच्या शांत डोळ्यात 20 वर्षांची चमक आली. नंतर ती मंदावली. राजेश पुढे म्हणाला, पण आपले लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती आणि आपल्या घरात बाळाच्या रडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज आलाच नाही. तुला आठवते का आपण किती डॉक्टरांना भेट दिली होती, किती मंदिरांनाही भेट दिली होती, किती नवसही केले होते. आपण एक दरवाजाही सोडला नव्हता, सगळीकडे गेलो होतो. सविताने हळूच मान हलवली. हा, मी ते दिवस कसे विसरू शकते? दर महिन्याला एक नवीन आशा आणि मग तीच निराशा. राजेशचा आवाज आणखी थरथरला. आणि मग एके दिवशी आपण त्या मोठ्या डॉक्टरकडे गेलो होतो मुंबईत. त्याने आपल्या सर्व चाचण्या केल्या होत्या आणि मग त्याने आपल्याला त्याचा अहवाल दिला होता. राजेश क्षणभर थांबला. त्याचा श्वासोश्वास वेगवान झाला होता. त्याने डोळे मिटले, जणू तो दिवस पुन्हा अनुभवत आहे. तुला माहित नाही, डॉक्टरांनी मला नंतर बाजूला बोलवले आणि सांगितले की रिपोर्टमध्ये. राजेशचा आवाज त्याच्या घशातच अडकला. काय म्हणाले होते राजेश? सविताने हळूच विचारले. राजेशने त्याचे डोळे उघडले आणि सविताच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. डॉक्टर म्हणाले की कमी माझ्यात नाही. ते म्हणाले की तू कधीच आई होऊ शकत नाहीस. पण मी तुला हे कधीच सांगितलं नाही, कारण हे ऐकून तुझं मन दुखावलं जाईल असं वाटून मी हे सत्य तुझ्यापासून लपवलं. हे ऐकून सविताला जणू कोणीतरी तिच्या पायाखालची जमीनच काढून घेतल्यासारखे वाटले. राजेशने प्रियाकडे पाहिले, जिचा चेहरा फिकट पडला होता. पण हे सत्य कळल्यानंतरही मी तुला सोडून जाऊ इच्छित नव्हतो. सविता, मी आईशी खूप भांडलो होतो. मी तिला म्हणालो होतो की मी तुला कधीही सोडून जाणार नाही. मी मुलाविना राहीन, पण सविताशिवाय मी राहू शकत नाही. पण आई तिच्या निर्णयावर ठाम होती. तिला एक वारस हवा होता, एक नातू जो आमचा कोट्यावधीचा व्यवसाय सांभाळेल आणि आमच्या कुटुंबाचे नाव पुढे नेईल. ती मला भावनिकरित्या ब्लॅकमेल करू लागली. ती म्हणाली की जर मी वंश चालू ठेवला नाही तर ती मला तिच्या मालमत्तेतून काढून टाकेल. तिने तिचे खाणेपिणे बंद केले. खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्याचा श्वास थांबला होता. मी खूप निराश झालो होतो. राजेशने रडत कबूल केले. एका बाजूला माझे प्रेम होते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा, माझा व्यवसाय, माझ्या आईचा आग्रह होता. मग त्याने पुढे जे काही सांगितले ते जणू काही बॉम्बस्फोटासारखेच होते. आईनेच प्रियाला पसंत केले होते. हे ऐकून प्रियाला जणू काही तिच्यावर वीज पडल्यासारखे वाटले. ती लडखडत मागे सरकली आणि भिंतीला टेकली. राजेश म्हणाला,
एका साध्या गरीब कुटुंबातील मुलगी जी त्यांना वारस देऊ शकते. आईने माझ्यासमोर एक अट ठेवली, एकतर प्रियाशी लग्न कर, नाहीतर मला आणि या कुटुंबाला कायमचे विसरून जा. त्याने सविताकडे पाहिले. त्याचे डोळे पश्चातापाने भरलेले होते. सविता, तुला खरं सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मला तुला हे सांगून आणखी तोडायचे नव्हते की तू मला मूल देऊ शकत नाहीस, म्हणून मी तुला सोडून देत आहे. हा कोणत्याही महिलेसाठी सर्वात मोठा अपमान आहे. तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. म्हणून मी एक खोटी कहाणी रचली. राजेशने त्याचा सर्वात मोठा गुन्हा कबूल केला. मी म्हटलं की मी प्रियाच्या प्रेमात पडलो आहे. तुझ्यातील एका दोषामुळे तुला सोडून दिले जात आहे. हे जाणून घेण्यापेक्षा द्वेष सहन करणे चांगले आहे असे मला वाटले. मी तुला दुखावले सविता, पण मला तुला तुटण्यापासून वाचवायचे होते. मला तुला वेदनेपासून वाचवायचं होतं. मी तुझे हृदय तोडले जेणेकरून मी तुझ्या मनाला मारू शकणार नाही. खोलीत एक भयानक हृदयद्रावक शांतता पसरली. सविता रडत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक खोल समज होती. ती म्हणाली, म्हणजे एक कारण होते तर. आणि आयुष्यभर मी विचार करत राहिले की माझ्यात काय कमी असेल. मी स्वतःलाच कोसत होती. पण सर्वात तुटलेला आवाज प्रियाचा होता. ती जमिनीवर बसली होती. तिचे ओठ थरथर कापत होते. तिने राजेशकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता. एक असा प्रश्न ज्याने तिच्या संपूर्ण आयुष्याला मजाक बनवले होते. म्हणजे माझं लग्न फक्त एक तडजोड होती. मी फक्त वारस निर्माण करण्यासाठी एक मशीन होती. तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाहीस. राजेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रिया, मला माहित आहे की मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. तू या सगळ्यात निर्दोष होतीस. तू एक चांगली पत्नी, एक अद्भुत आई बनलीस. कालांतराने मी तुझा आदर करायला शिकलो, तुझ्यावर प्रेम करायला लागलो. पण माझं पहिलं प्रेम, माझं हृदय ते नेहमीच सविताकडेच राहिले. मी दररोज या अपराधी भावनेने जगलो आहे. हे ऐकून आर्यन आणि आराध्याला धक्का बसला. आर्यन हळूच म्हणाला, म्हणजे जर सविता आंटी आई होऊ शकली असती तर आपण या जगात आलो नसतो. त्याचा हा प्रश्न प्रत्येकाच्या हृदयात बाणासारखा घुसला. त्या प्रश्नाने या संपूर्ण घटनेची भयावहता प्रकाशात आणली होती. मग राजेश म्हणाला, हो बाळा, हे खरं आहे. आणि त्यासाठी मी दररोज स्वतःचा तिरस्कार करतो. मी एका स्वतः स्त्रीच्या प्रेमाची तुलना दुसऱ्या स्त्रीच्या आई होण्याच्या क्षमतेशी केली. आणि आज मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. सविताने आपले अश्रू पुसले आणि राजेशकडे पाहिले आणि म्हणाले, राजेश, तू मला आज हे सर्व सांगितलेस, पण 20 वर्षात तू माझ्याशी एकदाही संपर्क साधला नाहीस. तू मला अंधारात ठेवलंस. मला वाटलं तुला मी खरंच नको आहे, म्हणून मी माझ्या वेदनेसोबत जगायला शिकले. राजेश म्हणाला, मला माहित आहे आणि मला त्याचा पश्चाताप आहे. पण सविता, मी तुला कधीच विसरलो नाही. जेव्हा मला कळले की मी मरत आहे, तेव्हा मी ठरवले की मी आता शेवटच्या श्वासापर्यंत या ओझ्यासोबत जगू शकत नाही. तू सत्य जाणून घेण्यास पात्र आहे. प्रिया आणि मुलांनाही संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. मग विक्रमने सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला, आणि तुझी शेवटची इच्छा काय आहे? आता तर सविता देखील हजर आहे. सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा राजेशवर खेळल्या. राजेशने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्याने आपली सर्व शक्ती एकवटली. त्याने प्रथम सविताकडे आणि नंतर प्रियाकडे आणि नंतर त्याच्या मुलांकडे पाहिले. आणि मग त्याने असे शब्द उच्चारले ज्यांनी पुन्हा खोली हादरली. माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी पहिली पत्नी सविताने माझ्या चितेला अग्नी द्यावी. यामुळे प्रियाच्या हृदयात आणखी एक भूकंप झाला. हे तिचे संपूर्ण अस्तित्व, तिची संपूर्ण ओळख राखेत रूपांतरित करण्यासारखे होते. मग राजेश म्हणाला, कारण हिंदू परंपरेत चितेला पेटवणारा सर्वात जवळचा मानला जातो. मला संपूर्ण जगाला दाखवायचं आहे की तू माझी खरी पत्नी आहेस. तू ती आहेस जिच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करतो. हा माझा तुझ्याशी माफी मागण्याचा मार्ग आहे. मला माहीत आहे की हे पुरेसं नाही. मग विक्रम म्हणाला, राजेश, हे इतके सोपे नाहीये. सविता, तू काय करायचं म्हणत आहे? सविताने एक दीर्घ श्वास घेतला. तिने प्रियाकडे पाहिले, जी जमिनीवर बसून रडत होती, आणि नंतर आर्यन आणि आराध्याकडे, जे त्यांच्या आई आणि वडिलांच्या अवस्थेने उद्ध्वस्त झाले होते. मग सविता म्हणाले, राजेश, मी तुला सांगू इच्छिते, मी तुला बरेच वर्षापूर्वी माफ केले आहे. द्वेषाने मला कुठेही पोहोचवले नाही. मी माझे दुःख मागे सोडून पुढे जायला शिकले. आज तू सांगितलेले सत्य ऐकून मला आतून नक्कीच खूप वेदना होत आहेत, पण तुला ते करायला भाग पाडले होते. जे काही झाले ते झाले. मी तुला खूप आधीच माफ केले आहे. हे ऐकून राजेशने सुटकेचा निश्वास सोडला. सविता पुढे म्हणाली, पण राजेश, मी तुला अग्नी देणार नाही.
खोलीतील सर्वांना धक्का बसला. राजेश म्हणाला, सविता, का का नाही? मग सविता प्रिया आणि मुलांकडे बोट दाखवत म्हणाली, कारण हे चुकीचं आहे. प्रिया तुझी पत्नी आहे, ती 15 वर्षापासून तुझ्यासोबत आहे, तिने तुझी सेवा केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या आनंदासाठी मला सोडून दिलं होतं तो आनंद तुम्हाला तिने दिला आहे. तिने तुम्हाला मुले दिली आहेत, ती तुमच्या मुलांची आई आहे आणि खरे तर तीच त्या आदरास पात्र आहे. तिला तो सन्मान मिळाला पाहिजे जो एका पत्नीचा हक्क आहे. प्रियाने आश्चर्याने सविताकडे पाहिले आणि म्हणाली, तू माझ्याबद्दल असं बोलत आहेस? सविता म्हणाली, मी तुझ्यासाठी नाही तर जे बरोबर आहे त्यासाठी म्हणत आहे. बघ प्रिया, आपण दोघेही परिस्थितीचे बळी आहोत. राजेशने त्यावेळी त्याच्या कमकुवतपणात चुकीचा निर्णय घेतला होता, पण आता आपण पुढे जाऊ शकतो. मला हे अजिबात नको आहे की तू आणि तुझी मुले माझ्यासारख्या अपमानातून जावे. मग राजेश म्हणाला, पण सविता. सविता त्याला थांबून म्हणाली, नाही राजेश, तू मला सत्य सांगितलंस, हे चांगलं केलंस. तू तुझ्या मनावरचं सर्व ओझं दूर केलंस, पण आता ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. खरं प्रायश्चित्त म्हणजे प्रिया आणि तुमच्या मुलांना त्यांचा योग्य आदर देणं. प्रिया आणि तुमचा मुलगा आर्यन हे तुमचे खरे वारस आहेत, म्हणून ते तुमचे अंत्यसंस्कार करतील, कारण तेच बरोबर आहे आणि प्रियालाच तुमची पत्नी होण्याचे सर्व अधिकार राहतील. मग आर्यन म्हणाला, काकू, तुम्ही खूप छान आहात. तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही. सविताने आर्यनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आयुष्यात कधी कधी आपल्याला आपल्या वेदनांपेक्षा वर यावे लागते आणि मी हे शिकले आहे आणि मला जे ओझे वाहून घ्यावे लागले ते तुम्ही सर्वांनी वाहू नये असे मला वाटते. विक्रम म्हणाला, सविता, तू खूप दयाळू आहेस, पण राजेशची इच्छा. सविता म्हणाली, विक्रमजी, मला राजेशची इच्छा समजते. तो त्याच्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त करू इच्छितो, पण खरे प्रायश्चित्त म्हणजे आपण योग्य ते करणे. भावनेच्या भरात वागू नका. राजेशने प्रिया आणि मुलांची माफी मागावी आणि त्यांना खात्री द्यावी की तो त्यांच्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण होता. मग राजेशने प्रियाकडे पाहिले आणि म्हणाला, प्रिया, मला माफ कर. मी तुझ्याशी चुकीचं वागलो. तू एक चांगली पत्नी आणि आई बनलीस, पण मी एक चांगला नवरा बनू शकलो नाही. ती म्हणाली, मी तुला माफ करू शकेन की नाही हे मला माहीत नाही, पण तू ज्या कठीण परिस्थितीत होता ते मला समजते. राजेश म्हणाला, प्रिया, मला तू आणि मुलांनी आनंदी राहावे असे वाटते. मी तुमच्यासाठी आणि मुलांसाठी मृत्यूपत्रात सर्व काही व्यवस्थित केलं आहे. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आराध्या म्हणाली, बाबा, आम्हाला पैशांची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे. पण पण तुम्ही निघून जात आहात. राजेशने त्याच्या मुलीचा हात धरला आणि म्हणाला, मला माहीत आहे मुली, आणि मला याबद्दल खूप वाईट वाटत आहे, पण तू आणि आर्यन खंबीर राहावे अशी माझी इच्छा आहे. तू तुझ्या आईचा आधार हो. सविता म्हणाली, आपण सर्वजण अशा परिस्थितीत आहोत की आपण एकमेकांचा आधार बनू शकतो. प्रियाने सविताकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, पण कृतज्ञता होती. ती म्हणाली, सविता, तू माझ्यापेक्षा खूप चांगली आहेस. मला असं वाटायचं की तू माझी शत्रू आहेस, पण आज तू जे केलंस मी तुझी ऋणी आहे. सविता म्हणाली, नाही प्रिया, आपण दोघेही एकाच वेदनातून गेलो आहोत, फक्त वेगवेगळ्या प्रकारे. मला हे दुःख असेच चालू द्यायचे नाही. राजेशने सविताकडे पाहिले आणि म्हणाला, सविता, जर तू माझ्या चितेला आग लावणार नाही तर मी जिवंत असेपर्यंत तू माझ्यासोबत आणि या कुटुंबासोबत राहावी अशी माझी इच्छा आहे. मला तुझी उपस्थिती हवी आहे. सविता म्हणाली, मी इथेच आहे राजेश. राजेशने प्रियाकडे पाहिले आणि म्हणाला, प्रिया, तू एक चांगली आई आहेस. माझ्या मुलांना योग्य मार्गावर ठेव. प्रिया रडत म्हणाली, हो, मी तसेच करेन. तू काळजी करू नकोस. राजेशची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. आता फक्त 2 तास उलटले होते. डॉक्टरांना बोलवण्यात आले आणि त्यांनी जाहीर केले की अंत जवळ आला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य राजेशच्या पलंगाभोवती जमले. राजेशने आपल्या मुलांकडे पाहिले. तो तुटलेल्या आवाजात म्हणाला, आर्यन, आराध्या, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला माफ करा. मी तुमच्यासोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही, पण लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. दोन्ही मुले अनियंत्रितपणे रडत होती. राजेशचा श्वास बराच मंदावला होता. त्याने विक्रमचा हात धरला आणि तुटलेल्या आवाजात म्हणाला, भाऊ, या सर्वांची काळजी घे. विक्रम म्हणाला, मी वचन देतो राजेश, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळाने राजेशने डोळे मिटले. खोलीत शांतता होती. हळूहळू राजेशने श्वास घेणे थांबवले. त्याने शेवटचा श्वास घेतला. डॉक्टर पुढे आले. त्यांची नाडी तपासली आणि मान हलवली आणि म्हणाले, मला माफ करा, ते आत्ता आपल्यात राहिले नाहीत. स्मशानभूमीत संपूर्ण कुटुंब जमले होते. राजेशचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला होता. प्रिया, आर्यन आणि आराध्या समोर उभा होते. सविता थोडी दूर उभी होती, शांत आणि गंभीर.
आर्यांनी अग्नी दिली, ज्वाळा उठू लागला. सर्वांनी राजेशला अंतिम श्रद्धांजली वाहिली. समारंभानंतर प्रिया सविताकडे आली आणि म्हणाली, सविता, मला तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही. तुम्ही आज जे केले ते मी कधीही विसरू शकत नाही. सविताने प्रियाचा हात धरला आणि म्हणाली, प्रिया, आम्ही दोघेही राजेशच्या निर्णयांचे बळी होतो, पण आता आपल्याकडे एक संधी आहे पुढे जाण्याची. तू आणि तुझे मुले आनंदी राहो अशी माझी इच्छा आहे. आर्यन आणि आराध्यही सविताला भेटले. त्यांनी तिचे पाय स्पर्श केले. सविता त्यांना आशीर्वाद देत म्हणाली, मुलांनो, तुमच्या आईची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, कधी कधी जीवनात गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात, पण आपण बरोबर आणि चूक यात फरक करायला शिकले पाहिजे. विक्रम सविताला म्हणाला, सविता, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यामुळे आज राजेशच्या आत्म्याला शांती मिळाली आहे. सविता म्हणाली, विक्रमजी, मी जे योग्य होते तेच केलं आहे. द्वेष आणि सूड घेण्याने काहीही साध्य होत नाही. केवळ क्षमा आणि समजूतदारपणानेच आपण पुढे जाऊ शकतो. काही वेळाने आर्यन आणि आराध्याला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद दिल्यानंतर तिने डोळ्यात अश्रू आणून सर्वांना निरोप दिला आणि सविता तिच्या घरी निघून गेली. प्रिया सविताच्या टॅक्सीकडे रडत रडत तोपर्यंत पाहत राहिली जोपर्यंत ती तिच्या नजरेआड झाली नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.